चव्हाण सर जाऊया मैदानावरती. आजच्या दिवसाची पहिल्या फेरीची शेवटची मॅच मैदानावरती चालू होत आहे. श्री गणेश मानकिवली आणि त्यांना फाईट करताना संघ शिरगाव या दोन संघांच्या दरम्यान पहिल्या फेरीचा शेवटचा सामना मैदानावरती पेश होतोय. दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. सामन्याला होती सुरुवात. राज गोलंदाजी मार्कवरनं षटक क्रमांक पहिलं. सागरसाठी पहिला चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक सोप्पा झेल आणि झेल कॅरी केला जाईल. पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट जाते. सागर इरमाळी तंबूच्या आश्रयाला वापस. वरती भरपूर विश्वास संपूर्ण शिरगावकरांचा गेली कित्येक वर्ष राहिलाय. सागर या ठिकाणी निश्चितच निराश करून तंबूच्या आश्रयाला येऊन विसावतोय. पहिला फलंदाज बाद होतोय. 0 धावांवरती पहिला धक्का मिळालाय बॅटिंग करणाऱ्या शिरगाव टीमला. राज गडगे गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 1 ची जबाबदारी. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि निश्चितच पहिल्या चेंडूवरती दिलेला हा 440चा झटका. पहिली विकेट कॅरी होते. 5 षटकांचा सामना. निश्चितच सलामीच्या जोडीवरती भरपूर विश्वास उमेश आणि सागर. मात्र हा विश्वास तुटलाय. सागर स्वस्तात बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. इन ॲट नंबर 3 मोहन आलाय. मोहन सुद्धा जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. बॅट फिरवली. फुटवर्क नव्हतं. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबला. डॉट. चांगली गोलंदाजी. चांगल्या टप्प्यावरती जबरदस्त मारा. 2 चेंडू फेकलेत. एकही धाव खर्च नाही. एक विकेट सुद्धा आली आहे आणि सागर सारखा महत्वाचा फलंदाज त्यामध्ये बाद. श्री गणेश मानकिवली संघासाठी यावेळेस हा डेलिकेट टच. फटका चांगला आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे तंत्र वापरलं. चेंडू निघून जातोय थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर. पहिला चौकार. चौकार आलाही. 4 धावांच्या मदतीनं या ठिकाणी धावफलकाला सुरुवात झाली आहे. श्री गणेशा. मोहनसाठी हा चेंडू. यावेळेस सुद्धा प्रहार करण्याचा प्रयत्न. निश्चितच जागेवरनं खेळतोय. फुटवर्क नव्हतं. बॅट स्विंग फास्ट. चेंडू सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. निश्चित आपण पाहाल कौतुक केलं जाईल राज गडगेचं. अतिशय दर्जेदार गोलंदाजी. अचूक टप्पा. जबरदस्त नियंत्रित गती. कुठल्याही प्रकारे संधी देत नाहीये. हा चेंडू सुद्धा सुंदर आहे. हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न. मात्र बॅट आणि चेंडूमध्ये हवं तसं संपर्क नव्हतं आणि निश्चितच निर्धाव स्वरूपात हा चेंडू सुद्धा समाप्त होताना पाहायला मिळतोय. षटक पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि निश्चितच मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. 30 यार्डची पाबंदी असणारं हे षटक. 9 क्षेत्ररक्षक 30 यार्डमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. मात्र मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. मोहनच्या बॅटमधनं आलेला एक थर्डमॅनच्या दिशेनं चौकार. या व्यतिरिक्त अजून काहीच नाहीये. एक गडी बाद 4 धावा. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी स्टॉप देतोय 30 यार्डमध्ये. एक सिंगल धाव. षटक चांगलं आलं. राज गडगेचं एक अप्रतिम षटक या ठिकाणी संपन्न होतंय. एक गडी बाद 5 धावा. डीजे गणेश मानकिवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात.
स्ट्राईकवरती मोहन 5 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. श्री गणेश मानकिवली संघासाठी हे दुसरं षटक चालू होतंय. गोलंदाज हेमंत. सुंदर चेंडू, अप्रतिम टप्पा. निश्चितच मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. बॅट आणि चेंडूचा संपर्क होऊ देत नाही. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी राहिली. विकेटच्या मागे सुद्धा चांगली कामगिरी पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारे घाई गडबड नाही. प्रॉपर व्ह्यू रचना. विकेट किपर, थर्डमॅन, फाईन लेग शॉट ऑन 30 यार्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चितच थोडासा रनवे मध्ये अडथळा आणि पुन्हा एकदा गोलंदाज हेमंत गोलंदाजी मार्कवरनं तयार होताना पाहायला मिळतील. 5 धावांवरती थांबलेलं धावफलक आहे. राईट अमोर द विकेट. यावेळेस सुद्धा हलक्या हातानं टच दिलाय. चांगला फटका आहे. 2 फिल्डर पाठलाग करतायत. मात्र आउटफील्ड फास्ट आहे या मैदानाची. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. संघर्ष चार धावा आल्या. 4 धावांच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलं 9 या धावसंख्येवरती. बॅटिंग करत असताना आपण संघ पाहत आहे शिरगाव आणि निश्चितच श्री गणेश मानकिवलीचं कडवं आव्हान समोरून. हेमंतच्या खांद्यावर जबाबदारी दुसऱ्या षटकाची. 2 चेंडू फेकले. 4 धावा आल्यात. स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यावेळेस फुलरलेनचा चेंडू आहे. समोर खेळलेत फिल्डर. त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं चेंडूला गॅदर केलं, फेकलं. एक सिंगल धाव आली. एका धावेची मदत धावफलकाला झाली आणि या एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्डवरती जर आपण पाहाल तर 10 धावा. शांत ठेवतायत. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. मोहनचा जर अपवाद वगळला 2 थर्डमॅनच्या दिशेनं चौकार त्याच्या बॅटमधनं आले तर अद्यापपर्यंत थांबवलंय. या चेंडूवरती सुद्धा संधी निर्माण झाली आहे. झेल घेण्याची संधी आणि संधीचं सोनं करतायत. एक चांगल्या दर्जाचा झेल त्या ठिकाणी टिपला आणि मोठा धक्का मिळालाय तो शिरगाव संघाला. फलंदाज उमेश सुद्धा निराश करून बाद. ग्रामीणच्या 2 भरपूर चांगल्या टीम मैदानावरती खेळतायत. एका बाजूने शिरगाव आहे तर दुसऱ्या बाजूने आपण पाहत आहे टीम श्री गणेश मानकिवली. या 2 संघांच्या दरम्यान चाललेला हा सामना. उमेश बाद होतोय. उमेशनं सुद्धा निराश केलं. सलामीची जोडी निश्चितच तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज मैदानावरती मोहनला साथ देण्यासाठी कुंदन भोसले. जबाबदारी असेल. 5 षटकांची मॅच आहे. दुसरं षटक चालू आहे. धावा मात्र निश्चितच कमी पाहायला मिळत आहेत. टॉप ऑर्डर कोलॅप्स होताना पाहायला मिळते. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. निश्चित एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगलं कॉम्बिनेशन आलं आणि या 2 धावा पूर्ण करतायत. 12 धावा स्कोर कार्डवरती. एकेरी दुहेरी धावा घ्याव्या लागतील. धावा बनवाव्या लागतील. थेंबे थेंबे तळे साचे. एक एक धावेनं डाव सावरावा लागेल. यावेळेस पहा अगदी बॉडी लाईन यॉर्कर लेन चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाज स्वतःचा बचाव करताना कुंदन भोसले. एक सिंगल आली. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपन्न झालंय. निश्चित शांत ठेवलंय. 2 गडी बाद. शिरगाव संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती. डीजे दोन षटकांच्या सांगतेनंतर धावफलकावरती आपण पाहताय 13 धावा. 2 गडी बाद 13 हा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना टीम शिरगाव. तिसरं षटक. गोलंदाजी मार्कवरनं प्रशांत येतोय. अष्टपैलू खेळाडू. श्री गणेश मानकिवली संघासाठी हे तिसरं षटक या ठिकाणी चालू होतंय. कुंदन भोसले बॅटिंग करत असताना साथ देताना मोहन. या 2 फलंदाजांवरती मात्र इथून
रिस्पॉन्सिबिलिटी. 5 षटकांचा सामना आहे. 50 ते 55 धावा जर झाल्या तर शिरगाव संघाकडे सुद्धा चांगल्या दर्जाची गोलंदाजी आहे. या गोलंदाजीच्या जोरावरती नक्कीच मॅच रंगताना पाहायला मिळेल. यावेळेस पहा डेलिकेट टच दिलाय, चांगला फटका. निश्चितच गनिमी कावा वापरत असताना कुंदन भोसलेनं या 4 धावा वसूल केल्या. चौकार. तिसरं आहे आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात जर आपण पाहाल तर नक्कीच चौकाराच्या मदतीनं करतोय. कुंदननं ठोकलेला हा चौकार. धावफलकावर एकंदरीत 17 धावा. दर्जेदार खेळाडू, दर्जेदार संघ आणि दमदार आयोजन ही निश्चितच या स्पर्धेची ओळख आहे. पहा मित्रांनो, चेंडू पहा. निश्चितच उच्च क्वालिटीचा चेंडू पाहायला मिळाला. असं वाटलं होतं की हा चेंडू वळण घेऊन बाहेर निघेल, मात्र टप्पा खाल्ल्यानंतर जवळजवळ हातभर वळण घेत आतमध्ये आला. कुंदन भोसलेला काही अंदाज आला नाही. जबरदस्त इनकटर पाहायला मिळाला. टप्पा खाल्ल्यानंतर आतमध्ये आला. कुठल्याही प्रकारे काही काळाच्या आत चेंडू शरीरावरती आदळलाय. यावेळेस पहा पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक संधी आली होती. झेलची नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा त्या ठिकाणी. सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावले आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. चांगल्या दर्जाची गोलंदाजी. प्रयत्न भरपूर केले. दूरवरनं जाऊन झेल टिपण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्की झाला, मात्र रीच पोहोचला नाही. निश्चित 2 धावांवरती संतुष्ट राहावं लागेल. कुंदन खेळतोय स्ट्राईक एंडवरती. या 2 धावा आल्या. धावफलकावर जर आपण पाहाल तर 19. षटक तिसरं. प्रशांत भोईर गोलंदाजी करतोय. उंचपुरा गोलंदाज आहे. राईट अँड राऊंड द विकेटनं यावेळेस सुद्धा हलक्या हातानं प्लेस केलं. सिंगल 1 धाव येईल. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी पाहायला मिळतीये. जबरदस्त गोलंदाजी. गती परिवर्तन अतिशय सुंदर. फिंगर रोल करत असताना पाहायला मिळतोय. दोनही बाजूला चेंडू वळवत असताना सिमेंटची खेळपट्टी आणि सिमेंटच्या खेळपट्टीवरती सुद्धा इतकं चांगलं नियंत्रण. अतिशय चांगली गोलंदाजी राहिली आहे. स्ट्राईक एंडवरती मोहन. यावेळेस पहा स्लोवर वन. नक्कीच शेवटच्या मोमेंटला गती कमी केली होती. बराच वेळ चेंडू हवेत फसवलाय आणि जाळ्यात अडकवलंय. व्हॉट अ कॅच. फलंदाज माघारी परतेल. लागणारा तिसरा धक्का शिरगावला. होता तो मोहन तंबूच्या आश्रयाला येऊन विसावतोय. प्रशांतची अतिशय सुंदर गोलंदाजी आपण पाहताय. निश्चित चेंडूवरती असणारं नियंत्रण जर आपण पाहाल तर जबरदस्त पाहायला मिळतंय. बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह. निश्चित एक चांगला फॉलो थ्रू तुम्ही पहा. निश्चित ज्या वेळेला पाहाल अतिशय चांगली गोलंदाजी पहा. टप्पा खाल्ल्यानंतर भरपूर आतमध्ये आला. फलंदाजाला काही काळाच्या आत निश्चितच बॉडीवरती आदळतोय. बॅटची एज झाल्यानंतर सिंगल धाव होतीये, मात्र मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं. चांगलं षटक आलं. 3 षटकं संपतायत. धावफलकावरती 3 गडी बाद. 21 धावा टीम शिरगाव. पाणी घेऊन जायचंय खेळाडू कक्षातून. टीम शिरगाव विनंती आहे, आपण पाणी घेऊन जा.
या आपल्याकडे वेळ थोडासाच कमी आहे, कारण एक सेमीफायनल देखील आपल्याला कव्हर करायचं संध्याकाळच्या सत्रामध्ये, कारण जयरमान ढवलेपाडा संघ काल सुपर फोरमध्ये दाखल झाला आहे, त्यामुळे सेमीफायनल आपल्याला कंप्लीट करायचं आहे. त्यामुळे आता अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच खेळायला आपण सुरुवात करतो आहे. जाऊन या ऑनगोईंग मॅचकडे, जिथे मात्र सामना तुम्ही पाहताय जय भवानी शिरगाव बनाम श्री गणेश मानकिवली. मॅचला सुरुवात होईल, पुन्हा एकदा जोडले जातील सोमनाथजी खाडे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुल सर. 3 षटकं संपली आहेत, धावफलकावरती आहेत 21 धावा. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. पुन्हा एकदा हेमंत येतोय. वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक, अतिशय अप्रतिम टप्पा राहिलाय. टिपिकल जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. फास्ट बॉलर. पहिलं षटक सुद्धा दर्जेदार राहिलं होतं आणि त्यानंतर या षटकामध्ये सुद्धा सुरुवात जर आपण पाहाल तर अतिशय उच्च दर्जाची पाहायला मिळतीये. स्ट्राईकवरती प्रेम आहे, प्रेमवरती भरपूर जबाबदारी. धावा बनवायच्या आहेत मित्रा, आणि निश्चितच फटका चांगला खेचलाय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी. जबरदस्त प्रहार करतोय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. संघर्षाला करतोय सुरुवात. चौकार. स्टायलिश स्ट्रोक. 4 धावा येत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने ढकलून दिलंय. कव्हर स्वीपरला त्या ठिकाणी जी फिल्डर आहे, पकडतोय, फेकतोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. आता मात्र चांगली बॅटिंग पाहायला मिळतीये, क्वालिटी बॅटिंग. एक चौकार आपण पाहिला, त्यानंतर दुहेरी धावा. एकंदरीत 27 धावा स्कोर कार्ड वरती. जय भवानी शिरगाव बॅटिंग करत असताना 27 धावा जोडतायत. हेमंत येतोय राईट अमोर द विकेट. प्रेमसाठी ह्यावेळेस मात्र हा चेंडू पहा, अपस्टम्पच्या जास्त बाहेर. शेखर सर आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा कॉल. अवांतरची खून करत असताना एका धावेची मदत पुन्हा येईल. एकंदरीत 28 धावा धावफलकावरती. सामना अतिशय रंगतदार पाहायला मिळेल. संध्याकाळच्या वातावरणाकडे आपण हळूहळू झुकतोय. या अनुषंगानं चाललेला हा सामना जर आपण पाहाल तर धावा रोखताना पाहायला मिळत आहेत. श्री गणेश मानकिवली ही टीम. बराच वेळ चेंडू हवेत, निर्जन स्थळावरती ड्रॉप झाला. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावले आणि या 2 धावा सुद्धा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. निश्चित आपण पाहाल तर धावा घेतायत. सिंगल डबल वरती सुद्धा विश्वास ठेवतायत. ही चांगल्या फलंदाजीची क्वालिटी असते, चांगल्या फलंदाजाची लक्षणं असतात. ज्यावेळेस मोठे फटके मिळत नाही त्यावेळेस सिंगल डबल कॉन्सन्ट्रेट करायचे, सिंगल डबल घेत राहायचं, धावा बनवत राहायच्या. यावेळेस पुन्हा एकदा खोदून काढले समोरच्या दिशेला. लॉंग ऑफ वरती फिल्डर आहे अमरीश. चांगली फिल्डिंग, पकड सुद्धा चांगली पाहायला मिळाली. थ्रो सुद्धा उच्च दर्जाचा आणि एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. एक धाव येईल, धावफलक पुढे सरकेल ते 31 या धावसंख्येवरती. 31. चौथं षटक मार्गस्थ असताना या 31 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहत आहे. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतायत. 5 षटकांची मॅच निश्चितच मोठ्या धावांपासून वंचित ठेवलंय. निश्चित 5 षटकांच्या मॅच मध्ये 50 ते 60 धावा बनवण्याचा मानस या ठिकाणी आपण पाहताय तर शिरगाव संघाचा असावा, मात्र अजूनपर्यंत थांबवलंय. या चेंडूवर सुद्धा इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता. फटका इम्प्रोवाइज केला सुद्धा, मात्र मिडल व्यवस्थित झाला नाही. 1 धाव पूर्ण होतीये आणि एकच धावेवरती समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. विकेट ठेवतायत. विकेट ठेवणं गरजेचं आहे. पाहता पाहता हे षटक सुद्धा समाप्त होतंय. 4 षटकांची सांगता धावफलकावरती आहे. 3 गडी बाद, 32 धावा. बत्तीस धावा जोडतायत धावफलकावरती. जर आपण अद्यापपर्यंत पाहिलं तर या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. बॅटिंग करत असताना जय भवानी शिरगाव जरूर आपण पाहाल सुरुवात थोडीशी अडखळत झाली. सागर बाद झाला, त्यानंतर आपण पाहिलं तर उमेश सुद्धा स्वस्तात बाद झाला. मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करत असताना प्रेमच्या 10 धावा आणि कुंदनच्या 11 धावा अद्यापपर्यंत संघाला तारून नेत आहेत. शेवटचं षटक रोहित येतोय गोलंदाजी मार्कवरती. शेवटच्या अंतिम षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. स्लॉक्सचं षटक. रोहितचा हा चेंडू यावेळेस ऑनसाइडला खेळलाय. त्या ठिकाणी सीमारेषेवरती फिल्डर आहे. चांगल्या दर्जाची फिल्डिंग. थ्रो सुद्धा उत्तम आलाय.
एकच धाव. एका धाबेची मदत मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. चौकार षटकार पाहायला मिळत नाहीये. चौकार षटकारांचा जवळजवळ दुष्काळ या मॅचमध्ये आपण पाहत आहे. क्वचितच चौकार पाहायला मिळाले. शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ आहे. शेवटचे 5 चेंडू इथून शिल्लक. या 5 चेंडूंवरती जास्तीत जास्त धावा कशा बनतील यासाठी प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. फटका चांगला आहे मित्रा. षटकार. वॉच वाट पाहिली. चांगला चेंडू कधी येतोय. रडारमध्ये आला, टप्प्यात आला आणि परफेक्ट कार्यक्रम केलाय. षटकार आलाय. 6 धावा येत आहेत. निश्चितच संजीवनी देऊन जातील. 39 धावा स्कोर कार्ड वरती बॅट्समन प्रेमच्या बॅटमधून आलेला हा षटकार. पुढचा चेंडू. रोहितचा चेंडू अगदी अर्ध्या पिच वरती. यावेळेस सुद्धा चांगल्या पद्धतीने हुक केलंय. चेंडू जातोय सीमारेषेच्या पल्ल्याआड. दणदणीत चौकार. शिफ्ट होतोय. धावफलकावर पाहू शकाल 43 धावा. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बॅटिंग करत असताना प्रेमला आपण पाहत आहे. एक चांगला कॅमिओ मैदानात पेश करतोय. मॅच बॉल आलेला आहे. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. बॅटिंग करत असताना प्रेमनं मात्र एक चांगल्या दर्जाची बॅटिंग या ठिकाणी दाखवली आहे. 8 चेंडू फेस केले. 20 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. रोहितचा चेंडू यावेळेस ऑन साइडला खेळलाय. त्या ठिकाणी आता मात्र फिल्डर बरोबर अचूक जागेवरती पकडत असताना थोडंसं फंबल आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतायत. स्कोर कार्ड वरती जर पाहाल तर 45 धावा. 50च्या दिशेने वाटचाल चालू आहे. शेवटचे अजूनही 2 चेंडू शिल्लक आणि निश्चित या 2 चेंडूंवरती मोठा प्रहार करण्याची तयारी असेल प्रेमची. यावेळेस प्रेम पहा बॅकफुटला जाऊन खेळलेला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं उडवलंय. फिल्डर त्या ठिकाणी येतोय. दूरवरनं येण्याचा प्रयत्न करतील. निश्चितच 2 धावांवरती संतुष्ट राहावं लागतं. या 2 धावा पुन्हा जोडतायत. स्कोर कार्ड पुन्हा पुढे सरकेल. 47. थेंबे थेंबे तळे साचे. निश्चित एकेरी दुहेरी चौकार षटकार धावा जमवल्या. 47 धावा जोडल्यात. चांगल्या पद्धतीने बॅटिंग निश्चित करतायत आणि यावेळेस शॉट ऑन पुल पॉवरफुल ब्युटिफुल वंडरफुल सिक्सर.
सोमनाथजी खाडे सरांचा आवाज आपण ऐकला. तुम्ही स्पर्धा पाहताय स्वर्गीय केशव बारकू मात्रे स्मृती चषक 2024 पर्व तुम्हाला पाहायला मिळेल आणि क्रिकेटचा थरार आता तुम्हाला पाहायला मिळतोय. कारण पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आता तुम्हाला पाहायला मिळतोय. दोन ताकदवर टीम, एका बाजूला जय भवानी शिरगाव तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय तितकाच ताकदीचा संघ श्री गणेश मानकिवली. या दोन टीमच्या दरम्यान हे मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. जय भवानी शिरगाव संघानं प्रथमतः खरं तर बॅटिंग करत असताना धावा बनवल्या 53-54 धावांचा टार्गेट उराशी बाळगून आता सलामी जोडी दाखल झाली आहे श्री गणेश मानकिवली टीमची. पंकज भोले आणि हेमंत मराडे ही जोडी आता तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. खरं तर धावाला सुरुवात झाली त्यावेळेस पहिल्या डावामध्ये थोडीशी कमकुवत परिस्थिती होती टीम शिरगाव संघाकडून, परंतु आता हेमंत एक चांगली बॅटिंग केली आणि त्यानंतर 53 धावा सेट झाल्या. एक चांगली टोटल आता तुम्हाला फाईट पाहायला मिळेल. एक चांगली टोटल आता लागली आहे 53 धावा 5 षटकामध्ये. जय भवानी शिरगाव बनाम श्री गणेश मानकिवली अशी मॅच सामन्याला सुरुवात. दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. पहिला बॉल घेऊन हेमंत पवार आता सज्ज होतो स्ट्रायकिंग इन वरती. पंकज भोले पहिला बॉल. पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती पंकज भोलेला परतावा लागेल माघारी. या मॅचची गोल्डन विकेट. टीट फॉर टॅट. जसा सागर इरमाणी बाद झाला ना पहिल्या बॉल वरती, त्याच क्षेत्रामध्ये आता पंकज भोले नावाचं वादळ देखील शमलंय आणि आता पहिला मोठा धक्का लागतो टीम मानकिवलीला. फॉरदस बाद. बॉल वरती पंकज भोले बाद झालाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मानकिवलीचा बाहुबली आता दाखल होतोय. ललित मराडेला तुम्ही पाहता. मुख्य व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर दाखल झाले. त्या सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. परेशदादा गायकर या मॅचचा आनंद घेत आहेत. निलेश मराडे देखील मैदानाच्या बाहेर आहेत. नरेश नवले, नरेश कराळे यांना देखील तुम्ही पाहता या मॅचचा आनंद घेत असताना. टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 0 धावा. बॅकफोर्डला जाऊन पंच करायचं होतं, नाही जमलं. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. हेमंत पवारला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती त्याचा वार तुम्ही पाहिला. पहिल्या बॉलवरती खरं तर पंकज भोले सारख्या फलंदाज झाला त्याने बाद केले. ललित मराडे आता दाखल होत आहे नेट नंबर 3 वरती. या मॅच मध्ये खरं तर आता संघर्ष वाढलाय टीम श्री गणेश मानकिवली संघाचा. बॅटची कडा आहे त्यांच्या मागे. तडमॅनला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बाल बचावले आणि हॅरी सरांना तुम्ही पाहता. खरं तर स्वतःची काळजी आहे हिरामजी खरकर यांना आणि आता तुम्ही पाहताय बाल ते देखील बचावले गेलेत. चेंडू आहे कुठेही लागू शकतो त्यामुळे ते देखील आता सेफ आहेत आणि त्यामुळे एक सिंगल धावफलकावरती जोडली जाते. 3 बॉलवरती संघर्ष इथे मात्र करायला लागले टीम मानकिवली संघाला, तेव्हा एक धावफलकावरती जोडली गेला. मॅच रफ अँड टफ तुम्हाला पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ कित्येक वेळा एकमेकाच्या अगेन्स्ट आम्ही पाहिलेत. बिगिट करण्याचा प्रयत्न अपील इथे केली आहे. पंच सहमत नाही आहेत. हॅरी सरांना तुम्ही पाहता त्यांची अदा तुम्हाला पाहायला मिळेल. सहमत नाही आहेत आणि त्यामुळेच की काय आता ही ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. ज्यावेळेस बॅटिंग करत होता संघ शिरगाव. पहिल्या षटकाच्या अंती 6 धावा आपण पाहिल्या. 4 बॉल आतापर्यंत संपन्न झालेत. टीम मानकिवली संघ खेळतोय. आतापर्यंत 1 धावफलकावरती जोडली आहे. पंकज भोले 0 वरती तो बाद झालाय. परवडणार नाही आहे टीम मानकिवली संघाला कारण पंकज सारखा खेळाडू लवकर बाद झालाय. निलेश कालेकर देखील या मागचा आनंद घेतात. मनपूर्वक स्वागत. हे बंद टॅप करण्याचा प्रयत्न. सिंगल धाव बॅकपण्याचा प्रयत्न होतोय. मनोजला तुम्ही पाहताय भरपूर वेगानं बॉलवरती तो पोहोचलाय. एक चांगला झेल मनोजने इथे मात्र स्वीकारला आणि आता देखील तुम्ही पाहताय एक सिंगल धाव इथे मिळते. टीमची टोटल दोन्ही आकड्यावरती जात असताना धावफलक पूर्णपणे आता स्थिरावले. अजूनही 25 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. जिंकण्याकरिता 52 धावांची गरज आहे. हेमंत पवार यंगस्टर खेळाडू आहे. त्याच्या छोट्याशा कांद्यावरती या मॅचची मोठी जिम्मेदारी देण्यात आली आहे. आतापर्यंत त्यांनी शांत ठेवला. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा
कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. षटक क्रमांक पहिल्या संपन्न झालं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 6 धाबा पहिल्या डावामध्ये खर्च केल्या होत्या टीम शिरगावनं आणि आता इथे तुम्ही पाहताय पुन्हा एकदा पहिल्या डावामध्ये खरं तर 6 धाबा बनवल्या होत्या शिरगाव टीमनं. षटक क्रमांक पहिलं ज्यावेळेस संपन्न झालं आणि आता त्याच्याच मोबदल्यात टीम मानकिवली संघ देखील पहिल्या षटकाच्या अंती फक्त 2 धाबा. निको तयार. मयूर जाधव येतो षटक क्रमांक दुसरा घेऊन गोलंदाजी मार्कवरती पिटूचं षटक. समोर हेमंत राऊंड द विकेट. यावेळेस इथे मात्र लेग स्टिक उखाडली हेमंतला. परतावं लागेल माघारी. धक्का लागेल मोठा टीम मानकिवलीला. परंतु बाद जाधवला तुम्ही पाहता पहिल्या बॉलवरती सफलता त्याला मिळाली आहे. नवीन बॅटर अमरीश मराठे आता दाखल होतोय 4थ्या क्रमांकावरती या मॅच मध्ये. मी आधीच म्हटलं होतं टार्गेट थोडंसं छोटा आहे परंतु शिरगाव नाव मोठा आहे आणि आतापर्यंत तुम्ही पाहता संघर्ष वाढला आता टीम मानकिवलीचा आणि मैदानाच्या आतमध्ये अमरीश केशव मराठे आता दाखल होतोय. मराठे आणि मराठे कंपनी मानकिवली टीमच्या माध्यमातून नेहमीच तुम्ही पाहता. मयूर फोटोस होता ड्राईव्ह केलाय ऑन साईडला गॅप मध्ये घेतलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार येतोय. जी कोंडी होती ती आता फोडली आहे. अमरीश त्याच्या बॅटमधून येत आहेत 4 धाबा. सहा धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अमरीश आता दाखल होतोय. त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. धावफलक वगैरे पुढे सरकेल. टीमची टोटल 6 आकड्यावरती जात असताना मयूर जाधव पुन्हा एकदा तयार होतोय. राऊंड द विकेट. इथे देखील फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही. धाबांचा तोटा. टाळ्या आता वाजतात टीम श्री गणेश मानकिवली संघासाठी. येतोय चौकार. येतोय 4 धावा. धाव फलक पुढे सरकेल. टीमची टोटल 10 आकड्यावरती पोहोचत असताना अमरीश मराठेची एक खेळी मला आठवते. जर्मन डोकीची स्पर्धा त्यांनी गाजवली होती. वांगडी संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना सुपर 4 मध्ये चौकार ठोकत असताना तो सामना त्यांनी जिंकवला होता आणि आज देखील तशाच प्रकारची चाहूल आता मानकुलीकरांना देखील लागली आहे. येथे देखील फटका चांगला आहे. फटका फसला की काय खेळाडू इथे मात्र जज करतोय. एक धाव तर एकपटी दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा एकवडण्याचा प्रयत्न होतोय आणि भरपूर वेगानं या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये एकवडत असताना टीमची टोटल या 2 धाब्याच्या साथीने पुढे सरकेल. 12 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 54 धाबांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. त्याच अनुषंगानं आता बॅटिंग होतीये मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 12 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक पिटूचं दुसरं मार्गस्थ असताना 3 खेळाडू आता 38 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. ऑन साइडला घेतला स्क्वेअर लेगला
क्षेत्ररक्षक उपस्थित, त्याला संधी नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमरीश मराठे छोटा तीर घाव करे गंभीर, यालाच तर म्हणतात बॉल सीमा पार. पंच हॅरी सरांना तुम्ही पाहताय, परंतु जरासं सांभाळून, कारण बिर्याणी आताच खाल्लं त्यामुळे बाहेर देखील येऊ शकता. हॅरी सर हा षटकाराला धाव फलक. आता वेगाने पुढे सरकेल 18 धावा. फुलटॉस होता, इथे देखील ड्राईव्ह केलाय सागर इरमाळी, एका हाताने त्याने जेल टिपलाय आणि आता अमरीशला परतावा लागेल माघारी. फलंदाज बाद. फलंदाज बाद तर झालाय, परंतु खेळ आवडला असेल ना तर त्याला व्हायला हरकत नाहीये, कारण संघ पूर्णपणे अडचणीत सापडला होता. अशा परिस्थितीमध्ये एक षटकार 2 चौकार आपण पाहिले. अमरीशच्या बॅटमधून धावफलक. आता टीमची टोटल 18 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आता 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि जिंकण्याकरता अजूनही 36 धावांची गरज आहे. नवीन खेळाडू प्रशांत भोईर आता मैदानाच्या मध्ये दाखल झाला. गोलंदाज पुन्हा एकदा हेमंत पवार. स्टॅकिंग इन वरती ललित. स्टॅकिंग इन वरती ललित. गोलंदाज हेमंत. ऑन साइडला खेचलाय पहिल्या बॉलवरती. हेमंत पवारचं केलंय भव्य स्वागत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लल्ला का बल्ला. हा षटकार आलाय. धावफलक आता वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल धावफलकावरती पुढे जात असताना 17 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये 30 धावांची गरज. हेमंतला तुम्ही पाहताय आता दबाव थोडासा जाणवतोय, परंतु पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली होती. फक्त 1 धाव खर्च केली होती, 2 धावा खर्च केल्या होत्या. अनंत कार्पेट यावेळेस फटका चांगला पार मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला खेचलाय. क्षेत्ररक्षक डी मध्ये उपस्थित आहे. 1 धाव तर 1 पटी दुसऱ्याचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा इथे देखील मिळतील आणि त्याच 2 धावेच्या साथीने आता धावफलक पुढे सरकत असताना मानकुलीकरांचा खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये आवाज पूर्णपणे शांत झाला होता, कारण फक्त 2च धावा आल्या होत्या. परंतु आता दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आल्यात, तर आता आवाज थोडासा वाढलाय, कारण गावासाठी बरेचसे प्रेक्षक जोडले गेलेत. हा प्रॅकर होता. ऑन साइडला तर खेचलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, जेल तिथे टिपलाय. ललितला आता परतावे लागेल माघारी. मैदान तो सोडतोय, परंतु एक षटकार भरपूर काही सांगून गेलाय. फलंदाज बाद. तुम्ही पाहता एक षटकार जरूर ठोकला ललित, त्याला आता मैदानाच्या बाहेर परतवलंय. हेमंत पवारच्या माध्यमातून पुन्हा एकदा कुमार नवले आता दाखल होतं या मॅच मध्ये. एक नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 28 धावांची गरज. प्रशांत भोईरला तुम्ही पाहताय, जो नॉस्टॅकिंग एंडवरती उभा आहे. फुलटॉस होता, चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक धावतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलने बॉल अडवण्याचा प्रयत्न फसला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा.
हेमंत पवारला तुम्ही पाहताय, ज्या हेमंत पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धाबा खर्च केले होता. एक महत्वाचा विकेट पंकज बोलेचा, त्यांनी मात्र पंकज बोलेचा विकेट त्यांनी संपादित केला होता. तोच खेळाडू आता तुम्ही पाहता षटक क्रमांक 3 घेऊन आला. आतापर्यंत थोडासा मागणा जरूर ठरतो. एक षटकार, एक दुहेरी धाव आणि एक चौकार आपण पाहिली. पुन्हा एकदा आता सिंगल मध्ये टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल. 13 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि या मॅच मध्ये जिंकण्याकरिता 23 धावांची गरज आहे. 13 मध्ये 23. मागील सामना देखील असाच रंगला होता. 12 चेंडू मध्ये 22 धावा रोखायच्या होत्या टीम नवीन बडबली संघाला, परंतु तो सामना जिंकला सावरेज संघानं. आता 13 मध्ये 23. प्रशांत भैर ऑन स्ट्राईक पहिला बॉल फेस करतोय. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. इथे देखील सिंगल मिळतीय. हा सामना देखील आता वडवली बनाम सावरे असा पाहायला मिळतो की काय, कारण त्यावेळेस 12 मध्ये 22 ची गरज होती, परंतु तिथे तो सामना जिंकला होता सावरे संघानं. परंतु या बॅच मध्ये गोलंदाजी भरपूर स्ट्रॉंग आहे शिरगाव संघाची. परंतु आता विजय कोणाचा येणारे पुन्हा एकदा 12 चेंडूचा खेळ शिल्लक जिंकण्याकरिता 22 धावांची गरज आहे. चला पाण्याची पूर्तता करा. नका आयोजन कमिटी आम्हाला वारंवार सूचित करता. सागर इरमाळी येतात. षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल. सागरचा पहिला बॉल गोपणी सारखी बॅट फिरवली आहे. मयूर जाधव डीप मध्ये येतात. एक सिंगल मिळती. सिंगल पेक्षा जास्त काही इथे मिळणार नाहीये. सागर इरमाळी बॅटिंग करत असताना पहिल्या बॉलवरती तो बाद जरूर झाला, परंतु आता गोलंदाजी करत असताना या बॅच मध्ये कमबॅक त्याला करावं लागेल. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 21 धावांची अजूनही गरज आहे. प्रशांत आणि कुमार अशी जोडी तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. ऑन साइडला कुमार नवलेच्या बॅटमधून बॉल चाललाय डीप बॅक स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. मिश्रण इथे मात्र फसवलं. सागर निर्माळीकडे अनुभव प्रचंड आणि आता तो अनुभव पणाला लावत असताना इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती होती. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजूनही या बॅच मध्ये 15 धावांची गरज. हे 3 बॉल भरपूर महत्वाचे असतील दोन्ही टीमसाठी. सागर राईट मोर द विकेट. इथे देखील गतीमध्ये मिश्रण करण्याचा प्रयत्न होता सागर इरमाळीचं, परंतु असफल राहिले. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव त्याने बहाल केली आणि धावफलक आता 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजून या मॅच मध्ये गोलंदाज सागर पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. शर्यवरती चेंडू आदळतोय. एक सिंगल इथे मिळणार लेग बायच्या स्वरूपात. टीमची टोटल एका धावाच्या साथीने पुढे सरकतोय. धावफलक तुम्ही पाहताय 41. 41 धावा. 8 चेंडू मध्ये आता 13 ची गरज. 2 बॉल भरपूर महत्वाचे असतील दोन्ही टीमसाठी. सागर इरमाळी एक षटकार जरूर आलाय, तरी देखील चांगली गोलंदाजी बनावी लागेल, कारण एक षटकारचा अपवाद वगळता पुण्याकडे बांधून ठेवले दोन्ही बॅटरला सागरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा खोदून काढलाय ऑन साइडला. 2 धावा एकपण्याचा प्रयत्न होणार. मयूर जाधव भरपूर वेगाने येतो, त्यामुळेच की काय फक्त मिळते ती सिंगल
आणि आता सिंगलच्या जोरावरती धावपला पुढे सरकेल. 7 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या मॅचमध्ये जिंकण्याकरिता 12ची गरज. शेवटचा बॉल आता शिल्लक. शेवटच्या बॉलवरती भरपूर काही घडामोडी आता तुम्हाला पाहायला मिळतील. दोन्ही बॅटर आता सेट झालेत. सागर चांगली गोलंदाजी करतोय. सागरनं आतापर्यंत जर आपण पाहिलं तर जवळजवळ धाबास खर्च केला 9 धाबा. इथे देखील फटका चांगला आहे. खेळाडू आहे डीप मध्ये, वेगाने पोहोचतात. एक सिंगल तर एक पडली. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धाबा मिळतील का पाहावा लागेल. 2 धाबा आणि त्यामध्ये एक शॉट. खरं तर पंचांचा इशारा आमच्या पर्यंत पोहोचला. 1 रन शॉट आहे. त्यामुळे आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक असणारा या मॅच मध्ये आणि 11 धाबांची गरज असणारा. चला 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता 11 धाब्याची गरज. 1 रन शॉट होता आणि आता 10ची गरज असती. परंतु ती 1 धावा तर किती मॅटर करते या मॅच मध्ये हे देखील पाहावं लागेल. नवीन गोलंदाज रवी येतो गोलंदाजी मार्क वरती. चेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेचा नियम. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. गोलंदाज रवी. सॅकिंग वरती प्रशांत. रन द विकेट. पहिला बॉल. यावेळेस तुम्ही पाहताय दबाव आहे प्रशांत वरती. एक सिंगल तर एक पडी. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. शरीरावरती चेंडू आदळतोय. पुन्हा एकदा इथे मात्र मैदानावरती घडलंय काय. या साऱ्या गोष्टी आता तुम्हाला पाहायला मिळतील. उमेश पवार पंचांवरती दबाव टाकण्याचा त्यांचा प्रयत्न. लेग बायचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचलाय. हॅरी सर त्यांचे आता तुम्हाला पाहायला मिळेल. लेग बायच त्यांनी सांगितले 2 धाबा इथे मिळतील आणि धावफलक आता यस पंचांनी आता रिव्ह्यू घेतला. चेक करण्यात येईल की इथे शॉर्ट रन आहे की नाही. या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील. चला पंचाशी कोणत्याही प्रकारचा बाद घालू नका प्रशांत. चला पंच निर्णय लवकर कळवा. ऑनफील्ड जो डिसिजन आहे त्यावरती तुम्हाला ठाम राहायचा. 2 धाबा. 5 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये. रबीला तुम्ही पाहता चांगली गोलंदाजी तो करतो. राऊंड द विकेट ना. विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या आयथिंग कडा आहे त्यांच्या मागे. फाईन लेगला खेळाडू कुंदन भोसले आता पोहोचलाय आणि अखेर इथे मात्र प्रशांत भोईरला माघारी परतावा लागेल. फलंदाज बाद. सागर राज आपण मैदानाच्या आतमध्ये लवकर जा. हॅलो. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता 9 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. रबी स्टॅकिंग वरती राज. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 धाबांची गरज आहे. फुल टॉस बॉल होता.
या बॉलला देखील बिरकावून देण्याचा प्रयत्न फसतोय. इथे देखील मिळते ती फक्त आणि फक्त सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. सर्वच खेळाडूंनी डोक्याला हात लाभलं होतं, असं वाटलं होतं की हा पुलटस बॉल होता बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणार, परंतु असं नाहीये. एक सिंगल धाब इथे देखील मिळाली. 3 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. 8 धाबाची गरज या मॅच मध्ये. राज गडगे नाराज असतील स्वतःच्या कामगिरीवरती. मेजबानी होती ती स्वीकारायची होती, नाही जमलं. रवी इथे देखील फटका फसलाय. सिंगल तर मिळाली. दुसरीचा प्रयत्न होता. रवी धावत परत पोहोचतोय. नोमॅस लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धाबा इथे देखील मिळाल्या आणि 2 पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 2 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. या मॅच मध्ये 6 धाबाची गरज. सामना रंगतोय मैदानावरती. हो, रंगलाच पाहिजे. शेवटच्या बॉलपर्यंत सामना जाणार या शंकात नाहीये, कारण बदलापुरातील 2 मोठे संघ मैदानाच्या मध्ये खेळतात. एका बाजूला तुम्ही पाहताय मैदानावरती संघ जय भवानी शिरगाव, तर दुसऱ्या बाजूला श्री गणेश मानकिवली. या 2 टीमच्या दरम्यान एक द्वंद्व तुम्हाला पाहायला मिळेल. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 धाबाची गरज या मॅच मध्ये. एखादा मोठा फटका जर आला तर पुन्हा एकदा शिरकाव करेल टीम मानकिवली, परंतु जर चेंडू इथे डॉट आला, एखादी विकेट मिळते, तर पुन्हा एकदा शिरकाव करेल टीम जय भवानी शिरगाव. सामना रंगणार या मॅच मध्ये, या शंकात नाहीये. स्ट्रायकिंग वरती कुमार, याच्या बाट पुत्र एक षटकार आलाय. दुसऱ्या बाजूला रवीला तुम्ही पाहताय, तो रवी देखील आता चांगली गोलंदाजी करतोय. आडवा बाटना खेचला. डीप मध्ये बॉल चालला. एक सिंगल तर एक पडली. दुसरीचा प्रयत्न होईल यात शंकात नाहीये. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न चालवलाय आणि ते 2 धाबा मैदानाच्या आतमध्ये एक पडल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग असो. 2 धाबा इथे एक पडल्या. धावफलक आता पुढे सरकतोय. शेवटचा एक बॉल. 4 धाब्याची गरज आहे या मॅच मध्ये. सामना आवडला असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये. 2 बड़े टीमों के बीच मुकाबला चलता हुआ इस नवीन बडोली के सरजमी के ऊपर एक बड़ा मुकाबला चलता हुआ. एका बाजूला मानकिवली, दुसऱ्या बाजूला शिरगाव. प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये, घाम गाळावे लागेल या मॅच मध्ये, कारण असं म्हटलं जातं ना, 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत. या साऱ्या गोष्टी जर मैदानाच्या बाजूला सोडल्या आणि जर मैदानाच्या आतमध्ये 4 अक्षराची मेहनत केली, तर इथे मात्र तुम्हाला यशापासून कोणीच रोखू शकत नाहीये. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. त्यामुळे या एका चेंडूवरती 4 धावा तुम्हाला काढाव्याच लागतील. अभी नाही तो फिर कभी नाही. शेवटचा एक बॉल. 4 धाबाची गरज या मॅच मध्ये. खूप चांगली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना उमेश पवारने देखील आता लावली आहे. स्ट्रायकिंग वरती कुमार तुम्हाला पाहायला मिळेल. समोर रवी कुमार. चांगला फटका गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक सिंगल तर एक पडली आणि इथे सामना जिंकलाय की नाही टीम जय भवानी शिरगाव संघ इथे विजय ठरतोय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम श्री गणेश मांकिवली तुमचं देखील कौतुक.